नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर पीक विमा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे। तुमच्या जिल्ह्यात जमा झाला का? तर कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे, कोणकोणत्या जिल्ह्यात पीक विमा वाटप आता सुरू झालेले आहे, या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। सर्वात पहिले आपण जे काही मोबाईलची जे काही स्क्रीन आहे ती सुरू करून घेऊया। मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं आता सुरू झालेली आहे। तर आता या जिल्ह्यात व या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा इथं 100% जमा झालेला आहे। तर लाईव्ह प्रूफ तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। सर्वप्रथम इथं तुम्हाला आल्यानंतर जे की तुम्हाला आता आपल्याला डॅशबोर्डवरती क्लिक करून जे की पीक विमा जमा झालेला आहे ते सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा इथं जमा झालेला आहे। तर इथं आपण खरीपच्या जागी रब्बी सिलेक्ट करून घेऊ। आपलं जे काही स्टेट आहे इथं स्टेट सिलेक्ट करणार आहे। स्टेट सिलेक्ट केल्यानंतर इथं यामध्ये आता जिल्हे चेक करून घेऊ। सर्वप्रथम अहमदनगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। तर वरती दाखवल्याप्रमाणे रब्बी आपल्याला दिसत आहे। तर याआधी आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तर त्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यात फक्त 3-4 जिल्ह्यामध्ये पीक विमा इथं जमा झालेला होता, परंतु आता सर्वच इकडे पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे। तुम्ही जर ते मागचा व्हिडिओ बघितलेला नसेल तर लगेच बघून घ्या। तर इथं अहमदनगर, तर इथं टोटल फार्मर बेनिफिट्स जे काही मिळालेले आहेत, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत, तर अहमदनगरमध्ये 6,732 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहे। अकोल्यामध्ये 2,503 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहे। अमरावतीमध्ये 14 शेतकऱ्यांच्या। तर आता हा जो आकडा आहे ते इथं वाढणार आहे। तर टप्प्याटप्प्यानुसार 3 टप्प्यांमध्ये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल। घाबरण्याचं काही कारण नाही तुम्हाला जर पीक विमा मिळालेलं जर नसेल तर। बीडमध्ये 3,886, त्यानंतर भंडारा 38 शेतकऱ्यांच्या खात्यात, बुलढाणा त्यामध्ये 50, चंद्रपूरमध्ये एकही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही। याबद्दल जे काही अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक या यूट्यूब चॅनलला अपडेट मिळेल। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर त्यामध्ये 1,707 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे। त्यानंतर धाराशिवमध्ये जे आहे 1,674, त्यानंतर धुळे आणि गडचिरोलीमध्ये 00 आहे। तर या जिल्ह्यात पीक विमा जमा झालेला नाही। तर आता ज्या जिल्ह्यात पीक विमा जमा झालेला नाही तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे यावरती सुद्धा चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे। त्यानंतर आता जी काही पीक विमा जमा झालेले शेतकरी आहेत त्याचप्रमाणे ज्या खात्यामध्ये तुमचे पैसे जमा झालेले आहेत त्याच खात्यामध्ये आता नमोची सुद्धा अपडेट आलेली आहे। त्याबद्दल जे काही अपडेट आहे ते चॅनलला अपडेट मिळेल। त्यानंतर गोंदियामध्ये जे आहे 526, हिंगोलीमध्ये जे आहे 762 शेतकऱ्यांच्या खात्यात, जळगावमध्ये जे आहे 2,961, जालनामध्ये जे आहे 460, कोल्हापूरमध्ये फक्त एकच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे, लातूरमध्ये 16, नागपूरमध्ये 189, नांदेडमध्ये 0, नांदेडमध्ये काहीच झालेलं नाही, नंदुरबारमध्ये 36, नाशिकमध्ये 9,079, परभणीमध्ये जे आहे 782, पुणेमध्ये जे आहे 540, रायगडमध्ये जे आहे 0, रत्नागिरीमध्ये सुद्धा 0, सांगलीमध्ये 10, सातारामध्ये 1,262, सिंधुदुर्गमध्ये 0, सोलापूरमध्ये 10,091, सर्वाधिक पीक विमा सोलापूरमध्ये मिळालेला आहे, वर्धा 601, वाशिममध्ये 9 आणि यवतमाळमध्ये 27। तर टोटल जे काही मिळालेले आहे आतापर्यंत
43,956 एवढ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम इथं जमा करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला नाही तर 14447 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवून पीक विमा मिळवू शकता। तर आता जो काही पीक विमा आहे ते 3 टप्प्यांमध्ये मिळणार आहे। जर तुम्हाला आज जमा झालेला आहे तर उद्या होईल, उद्या नाही झाला तर परवा दिवशी होईल। 4-5 दिवसांमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा अखेर इथं जमा करण्यात येईल। तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला नाही तर घाबरण्याचं काही कारण नाही। तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।